तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. तुमचा मायकल लोपेशी संबंध नव्हता म्हणजे सयाजीशी नसेल? सयाजी ओळखतो. आम्हाला समजलंय की सयाजीची कंपनी आणि तुमची कोडजिला कंपनी हे पार्टनरशिपमध्ये आहे. हो, आय मीन नाही. हो की नाही? म्हणजे आधी आमची पार्टनरशिप होती, आता मी ती तोडली. नाही, प्रॉब्लेम नाही. मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्याबरोबर. तुम्ही घरी येऊ शकता का? हो, सांगा ना कधी येऊ. आज आलो तर चालेल का? हो चालेल. ठीक आहे, ठेवू मग फोन. म्हणजे आता अनुचं लग्न सुद्धा लवकरात लवकर होईल. आई जगदंबे अशीच कृपा ठेव ग आमच्यावर. नाही हो, हे बघा आता साखरपुडा वगैरे करायची काहीच गरज नाही. आपण डायरेक्ट लग्नाचा मुहूर्त आणि तारीखच फिक्स करूया. म्हणजे ते बोलण्यासाठी एकदा मी येईनच परत तुमच्याकडे. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर या बाबतीत. नाही नाही, आमची काहीच हरकत नाही. आता विणाचं लग्न होतंय. दिनकर, अजूनही वेळ गेलेली नाही. जे काही खरं आहे ते सांग. साहेब साहेब खरंच माझा मायकलच्या कोणाशी काही संबंध नाही हो. मला एका निनावी व्यक्तीचा फोन आला आणि मी तिकडे गेलो साहेब. मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर जे घडलं मी तुम्हाला सांगितलं साहेब. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला या प्रकरणातून वाचू शकतो. सयाजी तुला वाचवायला येणार नाहीये. साहेब हे बघा, सयाजी साहेबांच्या सांगण्यावर मी खोटं बोलत नाहीये. अहो जे घडले तेच मी तुम्हाला सांगतोय साहेब. मी तुला माफीचा साक्षीदार बनू शकतो. सयाजी तुला धोका देणार हे निश्चित आहे. या प्रकरणात जेव्हा तू अडकशील ना तेव्हा पश्चातापाशिवाय तुझ्याकडे काहीच उरणार नाही. बघा साहेब, सयाजी साहेबांनी सुद्धा बायकाचा खून नाही केलेला आणि मी तर नाहीच हो साहेब. हे बघा साहेब, कोणीतरी ना आम्हाला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला समजत का नाही साहेब? तुला कोणावर संशय आहे? नाही साहेब, हे बघ, संशय घेण्यासारखं कोणीच नाही साहेब आता तरी. हे बघ, मी तुला शेवटचं विचारतोय. साहेब माझं त्याही वेळेस उत्तर हेच राहणार आहे साहेब. खरंच जे घडले तेच मी सांगतोय तुम्हाला साहेब. समजत का नाही तुम्हाला साहेब? ठीक आहे. आई कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहेस बाळा? छान. अनु कुठे आहे? अनु घरात नाहीये. नाहीये? ओके ठीक आहे, मी निघते. अगं थांब, मला तुझ्याशीच काही बोलायचं आहे. बोला ना. खरं तर अनु घरात नसतानाच तुझ्याशी बोलायचं होतं. सीमा, आता वीणा आणि नितीनचं लग्न ठरलंय. काही दिवसानंतर त्यांचा साखरपुडाही होईल. हो ना, अनुने सांगितली मला आनंदाची बातमी. पण आता फक्त प्रश्न उरलाय तो अनुच्या लग्नाचा. तू तिची जवळची मैत्रीण आहेस ना? तिच्या लग्नाबद्दल तुझ्याशी काही बोलली का ग ती? आई, अक्षय आणि अनु दोघंही लग्नाला तयार आहे. पण अक्षयच्या फॅमिली प्रॉब्लेममुळे तो लग्नाला तयार होत नाहीये. म्हणजे? आई, त्याच्या आईचा अजून तपास लागलेला नाहीये आणि त्यातून हा सयाजी त्याच्या पुढे प्रॉब्लेम उभे करतोय. त्याचा एकही नातेवाईक त्याच्या जवळ नाहीये आणि अशा परिस्थितीत लग्न करणं योग्य आहे का आई? मी समजू शकते ग, पण वीणाच्या लग्नाबरोबरच अनुचंही लग्न झालं असतं तर जीवाची हुरूर जरा कमी झाली असती ना. आई, आता वीणाताईचं लग्न ठरलंय ना, मग अनुचं पण होईल ना. तू काही काळजी करू नकोस. हो, मी येऊ? ये. आणि पुन्हा एकदा सांगते, अनुच्या लग्नाची काळजी करायची नाही.
कळलं? हो ग माझी आजीबाई. सयाजीराव, तुम्ही माझ्याशी डबल गेम खेळताय. अहो मी तुमच्याशी डबल गेम का खेळू? आज पोलीस स्टेशनमधनं फोन आलेला होता. मला तिकडे बोलावून घेतलं. तो इन्स्पेक्टर मला नको नको ते प्रश्न विचारून मला भांडावून सोडला. मायकल लोपिसचा खून मी केला असं त्याला संशय आहे. पण मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करतायत. हो पण मी असं का करेन? आपण दोघं बिझनेस पार्टनर आहोत. आता तुमचं नुकसान म्हणजे माझं नुकसान, आणि मी स्वतःच्या पायावर धोंडा का मारून घेईन? तो इन्स्पेक्टर माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करतोय आणि त्या डेड बॉडी जवळ माझं व्हिजिटिंग कार्ड मिळालं म्हणून त्याला संशय येतोय. ते व्हिजिटिंग कार्डनी काय होणार नाही. सयाजीराव, 4 दिवसावरती माझा साखरपुडा आलाय आणि ही जर पोलिसांची पिलावळ माझ्या मागे लागली ना तर नक्कीच विघ्न निर्माण होतील. मनस्विनी आणि ही जर पोलिसांची पिलावळ माझ्या मागे लागली ना तर नक्कीच विघ्न निर्माण होतील. असं काही होणार नाही हो. मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेन. हे बघा, माझा साखरपुडा व्यवस्थित पार पडला पाहिजे एवढं बघा. बाकी तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही निर्धास्त राहा. पण मायकल लोपेसचा खून मी केलाय असा संशय पोलिसांना येतोच कसा? अहो संशय घेणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण मग त्या मायकलचा खून कोणी केला असावा? तर मलाही तोच प्रश्न पडलाय की मायकल सारख्या गुंडाचा खून करेल तरी कोण? एक मिनिट. मला एक माणूस भेटला होता. तो असंच काहीतरी विचित्र बोलत होता. कोण? असंच काहीतरी. मी नाव विचारलं पण तो सांगायला तयार नव्हता. मी त्याला परत खोदून नाव विचारलं तरी तो सांगायला तयार नाही. मी त्याला म्हटलं की अरे बाबा, तो असं बोलला? हो पण तू काय काळजी करू नकोस. तुझ्या साखरपुड्यात कुठलंही विघ्न येणार नाही ह्याची जबाबदारी माझी. निश्चिंत राहा.
सयाजीराव कसला विचार करताय? कोण आहेस तू? इतक्या लवकर आपली ओळख विसरलात? तू मीच. ए जास्ती शहाणपणा करू नकोस. तू कोणाचं सांग लवकर. इतक्यात नाही सांगणार. अरे तू आहेस तरी कोण आणि माझा पाठला का करतोस तू? सयाजी सावध राहा. सावधराव म्हणजे? तुझ्या जीवाला धोका आहे. अरे मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाहीस आणि काहीच माहिती नसताना तू मला सावधाराला सांगतोस. मायकलचा खून झाल्यापासून तू असाच विचार करतोय. तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. तुला माझ्याबद्दल आणखीन काय काय माहिती आहे? दिनकर मायकलच्या खून प्रकरणात जेलमध्ये सडतोय. तुला ह्या सगळ्या खबरी कोण देतं रे? तू कोणासाठी काम करतोस? ते मी नाही सांगू शकत. तुला काय हवंय? किती पैसे पाहिजेत बोल. हे सगळं सांगण्याची अजून वेळ आलेली नाहीये. ती वेळ कधी येणार? मला माहित नाही. अरे कोण आहेस तू आणि कोणासाठी काम करतोस? हे बघ, माझा कशात फायदा आहे ना ते मला चांगलं कळतं. पैसा. काय तू जो विचार करतोयस ना त्या विचाराला चालना देण्याचं काम मी करतोय. तू माझ्या विचारानं चालना देतोयस. तुला माझ्याबद्दल सगळी माहिती आहे पण मला तुझ्याबद्दल कसली माहिती नाही ना. कोण आहे, कोणासाठी काम करतो हे तुला वेळ आल्यावरती सर्व कळेलच. जस्ट वेट अँड वॉच. जस्ट वेट अँड वॉच. कोण आहे हा? मनचं अक्षयराव घरी येऊन गेले. अगदी मनमोकळेपणानं बोलले. काय म्हणाले अक्षयराव? ते लग्नासाठी तयार आहेत. म्हणजे त्यांच्या घरात कोणी मोठं माणूस नाही ना म्हणून आजवर थांबले होते लग्नासाठी. पण तू साखरपुड्याविषयी काही बोललीस का? हो मी बोलले त्यांच्याशी पण ते म्हणाले मी पुन्हा येईन आणि आपण लग्नाचा मुहूर्तच काढू. साखरपुडा वगैरे करायची काही गरज नाही. खरंच आई जगदंबाच पावली ग. खरंच आता अनुचं सुद्धा लग्न होईल. हो पण अनुला आपण अक्षयरावांशी बोललो हे कळता कामा नये. हं हो पण आज ना उद्या तिला कळेलच ना. वहिनी उद्या कळू दे ना. काय फरक पडणार आहे? फार फार तर काय 2 दिवस रुसून बसेल. पण अक्षयराव आहेत ना आता तिचा रुसवा काढायला. खरंच की. खरंच वहिनी दोघंही किती समजूतदार आहेत नाही.
सोन्यासारखा संसार करतील. तुम्ही मीच. तुम्हीच मला इथे बोलवलं. हो. तुम्ही कोण आहात आणि मला इथे कशासाठी बोलवलं? तुम्ही मला हाच प्रश्न विचारताय. प्रश्न विचारताय म्हणजे? अनोळखी माणसाला विचारलं तर त्यात वाईट काय? मी तुम्हाला अनोळखी आहे, पण तुम्ही माझ्यासाठी अनोळखी नाही आहात. हे असलं फालतू ऐकायला मी इकडे आलेलो नाहीये. पोलीस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टर जाधवांना भेटलात. तुला कसं कळलं? दिनकर, साईचा राईट हँड, पोलीस स्टेशनमध्ये मायकल लोपिसच्या खुनात अडकला आहे. तू कोण आहेस? ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. फक्त मला सांगायचं आहे, सयाजीपासून जरा सावध राहा. तो केव्हाही धोका देऊ शकतो तुला. सयाजी माझा बिझनेस पार्टनर आहे. तो माझ्याशी बेईमानी का करे? तो बेईमान केव्हाही गद्दार होऊ शकतो. एक तर तू कोण आहेस हे मला माहिती नाही, आणि तुला सगळ्या गोष्टी माहिती असल्या तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास का ठेवावा? हे बघा, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अगर नका ठेवू, असं मी कधीही तुम्हाला सांगणार नाही. मग स्वतःची आयडेंटिटी का लपवतोयस? ते नाही सांगू शकत मी. का? योग्य वेळ आली ना की तुम्हाला सर्व कळेल. आता फक्त एकच सांगतो, मायकल लोपिसचं खून प्रकरण खूप मोठं आहे, त्यामध्ये अडकू नका. आणि सयाजी जो आहे ना, केव्हाही धोका देऊ शकतो. तू कोणासाठी काम करतोयस? मी सांगितलं ना, मी नाही सांगू शकत. तुला आमच्याविषयी एवढं सगळं माहिती आहे, याचा अर्थ तू कोणासाठी तरी हेरगिरी करतोयस. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला वेळ आल्यावरती सर्व काही कळेल. येतो मी. अरे पण अरे नितीन, मी तुला किती वेळा सांगितलं की मी तुझ्यावर पॉलिटिक्स किंवा डबल गेम खेळत नाही म्हणून. हे बघा, मला फिरून काहीही बोलायचं नाहीये. जो काय सोक्षमोक्ष लावायचा तो आज लावायचा. आणि हे बघा, माझ्यापासून काही लपवून ठेवू नका. अरे मी तुझ्यापासून कशाला काय लपवून ठेवू? काल मला एक माणूस भेटला. तो म्हणाला की सयाजीपासून सावध राहा, तो एक दिवस नक्कीच तुला धोका देईल. कोण होता तो? नाव नाही सांगितलं. कुठे राहतो? कुठे? माहित नाही. छान. म्हणजे एखादा माणूस तुला रस्त्यात भेटतो काय, तुझ्या कानात त्याच गोष्टी भरवतो काय, आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस? कमाल आहे. कारण त्याला आपल्याविषयी सगळी माहिती आहे. अरे पण तू आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत नसेल कशावरून? तो काही बोलो, पण मला आता विश्वास वाटायला लागलाय की तुम्ही माझी फसवणूक करताय. तुझी फसवणूक करायला मला वेळ सुद्धा लागणार नाही. मी आत्ता विणाला फोन करतो आणि सगळं सांगून टाकतो. पण लक्षात ठेव, प्रॉब्लेम तुला होतील. सयाजीराव, तुम्ही असं काही करणार नाही आता? तेच तर मी तुला सांगतोय. मी असं का करीन? हे बघ, तुला फसवणं, दगा देणं हा माझा उद्देश नाहीये. मग तो माणूस कोण असावा ज्याला आपल्याविषयी सगळं माहिती आहे? मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तुमची आणि माझी पार्टनरशिप आहे हे सगळं त्याला माहिती आहे, आणि स्वतःबद्दल तो काहीच सांगत नाही. म्हणजे हा माणूस तुलाही भेटला? म्हणजे हा माणूस मलाही भेटला होता. त्याला मी नाव विचारलं तर तिने मला सांगितलं नाही. ते मला वाटतं या माणसाला कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी ठेवलंय. कोणी? हेच तर शोधून काढायचं ना. काय हा माणूस जर आपल्याला वारंवार भेटत राहिला तर आपला फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं आपण ह्या
बहुरूपीवरती विश्वास न ठेवलेलं बरं. मग आता काय करायचं? काहीतरी प्लॅनिंग करून त्याची कर्मकुंडली काढली पाहिजे. अक्षयचा फोन. बघा काय म्हणतो. हॅलो. हा बोल. काय तुला मला भेटायचंय? हा भेटतो ना. कुठे? घरी? चालेल. काय म्हणाला? त्याला मला भेटायचं म्हणते. काय?